आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक प्रसन्नजीत कोसंबी. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती गायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होते गायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती गायली. ये ओतीव बांधा रंग गव्हाळ कोर चंद्राची, उदक गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भुव्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण. खान माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. हिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती गायली. याची मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती गायली. म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वांची, मी तुपानाची जुलमीची जबरीची तस्काराची. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचे राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली कलयुगामध्ये मोरारजी देसाईची नि सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची नि फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग आला मैदानी रंग. धार रक्ताची मातानी वाहिली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावावर राहिली, माझी जीवाची होती या गायली. याची मैना गावाकडे राहिली, याची मैना गावाकडे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक हे प्रेरणागीत आहे आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं, आणि आज त्यांचा स्मृतिदिन सुद्धा आहे. तर मला गाण्याबद्दल आपण विचारूयाच, पण मला याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. हे गाणं असं आहे ना, त्याच्या शब्दांमध्ये इतकं गुंतवून ठेवतं, त्याची चाल इतकी सुंदर आहे. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की जो त्रास, जो आतमध्ये असंतोष, जो काही त्या लोकांना सहन करायला लागत होतं ना, ते जसंच्या तसं अण्णाभाऊ साठ्यांनी याच्यामध्ये उतरवलंय. आणि ती त्यांच्या काळजातली कळ आहे ना, ती त्या शब्दांमध्ये येते, ती सगळी व्यथा त्या कंपोजमध्ये येते. आणि आजही ते गाणं नुसतं गायलं ना तरी आपल्या अंगावर काटा येतो. तर तेव्हा त्याचा काय असर होत असेल. आणि मला आत्ता वाईट वाटतं की आपण स्पर्धेमध्ये आहोत म्हणून तू सगळं नाही गाऊ शकला, कारण हे गाणं खूप मोठं आहे. तो जो माणूस आहे, तो जो निघालाय, त्याचा गावातनं निघाल्यापासून ते मुंबईला येण्यापर्यंत ती चळवळ वगैरे सगळं असं आहे. आणि खूपच त्या काव्यामध्ये काय, त्याला काय म्हणायचं. आणि आज तू हे परफॉर्म केलंस, खूप छान केलंस. ते परफॉर्म केलंस त्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरं, ज्या पद्धतीने केलंस त्याला तोड नाही, त्याला खरंच तोड नाही. लाजवाब, क्या बात आहे. जो सुरुवात केलीस ना तू, आणि तो जो टोन लावलास ना, तिथंच तू घायाळ करून टाकलंस. कमाल कमाल कमाल. मला कुठं सापडलंच नाही काही, मला सांगावंसच नाही वाटलं. एका ठिकाणी ताल थोडासा गेला, पण ठीक आहे, तू कमाल गायलास. पण मला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की हा जो तुझा चालला ना प्रोग्रेस,
ज्याला आम्ही रेकॉर्डिंगच्या भाषेमध्ये तू हळूहळू फेड इन होतोस एका परफॉर्मन्स नंतर दुसरा, ही खूप चांगली गोष्ट आहे. ही खूप छान चित्र आहे आपल्या सारेगमच्या मंचावर आणि तुझ्याकडून आम्ही खूप अपेक्षा करतोय प्रत्येक तुझ्या परफॉर्मन्समधून. पुढची गाणी निवडताना खूप काळजी घे, खूप रिहर्सल कर. कुठेही हा जो तुझ्यावर विश्वासाने जे आम्ही तुझ्याकडे बघतोय ना, अजिबात कुठे खाली येऊन देऊ नको. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. अजय, हे गाणं झी गौरवला तू गायलं होतंस. 2004 साली आमचा पहिला झी गौरव तो होता आणि तो जो काही मुंबईवरती तो सगळा झी गौरव बेतलेला होता आणि त्यावेळेला ती संधी आली मला हे गाणं गाण्याची. आणि इतर वेळेला जसं मी नाही 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 म्हणतो आमच्या सगळ्या गाण्यांना, मी इकडे नाही म्हणू शकलो नाही बिकॉज काहीतरी इमोशन अशा काहीतरी या गाण्यामध्ये आहेत ना, आणि ज्या पद्धतीने मांडल्यात ते सगळं ऐकताना सुद्धा वाचताना सुद्धा काय महान वाटत होतं. पुढे मला योग आला की मी विठ्ठल उमपांच्या बाबांच्या आवाजामध्ये एकदा ते ऐकू शकलो आणि ते जे काय पहिली सुरुवात करायची ना, माझी महिना करून असं पीळ पडायचा काळ झाला. आपण फार फळं खातोय, मी खरं सांगतो. त्या झाड लावण्यासाठी त्यांनी जे काही खचता खाल्ल्या, त्यांनी जे काही कष्ट केले आणि ते जे आज हे महाराष्ट्र म्हणून आपण जो काही तो मंगल कलश जो आपल्याकडे आपण ज्या सन्मानाने मिरवतो, ज्या सन्मानाने आपण त्याचा आदर करतो, त्या मातीचा आपण आज जी भक्ती करतो, ते 105 हुतात्मे जसे आठवतात, तो अख्खा संग्राम जसा आठवतो, तसंच हे अण्णाभाऊ साठ्यांचं ही लावणी, ही शाहिरी, हिला तोड नाही. ते शेवटच्या अंतरामध्ये जे ते तेव्हा जे म्हणतात ना, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, तरी तगमग थांबली नाही अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव डांग उंबरगाववर मालकी तुझ्याची, 2 खंडणीची गरज एकीची, चीड बेकीची, असं काहीतरी होतं. पण ऐक मला ते आता सगळं आठवत नाही कारण मी खूप वर्ष झाली मी ते गायलो होतो. पण ह्या ज्या काही लाईन्स आहेत ना, तिथं शेवटी ते एक म्हणतात ना, वेणी माळायची अजून राहिली आहे, ते कळण्याची माझी ऐपत नाही. पण मला जे वाटतं की ते जे बेळगाव आणि ती जी काही अशी जे गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रात यायला हव्यात, ती गावं जी महाराष्ट्रात यायला हवी, त्यांच्याबद्दल अण्णाभाऊ बोलत असावेत की आता ते राहिलंय तेवढं करू आणि माझी महिना गावाकडे राहिली. ही इंटेन्सिटी इतक्या रूपकातनं मांडणं आणि अशा पद्धतीने दाखवणं अवघड गोष्ट आहे. महान माणूस आणि आमच्या सगळ्यांच्या संपूर्ण संवेदना जे काही देऊन गेलेत आपल्या सगळ्यांसाठी, ते सोनं आहे, अक्षरशः सोनं आहे. मी थोडासा ते हे झालोय, काय म्हणतात, इमोशनल झालो बिकॉज सिरियसली ते चित्र डोळ्यापुढनं जाऊ शकत नाही कारण त्याचा अनुभव आपल्याला नाही. आपण तसे करंट आहे, फक्त फळं खातोय. जे खरंच 105 होतात मी गेले त्यासाठी उभं राहून त्यांना वंदन करूयात. धन्यवाद. या सगळ्यात त्या पेट्रिऑटिझम आणि त्या भावनेमध्ये तुझ्याबद्दल सांगायचं राहून गेलं. पण सोन्या, खूप छान गायलास, खूप छान कडक गायलास. ती जी आर्तता दिसायला हवी होती त्या टोनमधून, त्या व्हॉल्यूममधून, आणि तो जो प्रेशर, तो एक माज आहे त्याच्यामध्ये ना. अख्खं हे सगळं करताना तो एक बेसिकली माज आहे, दुःख आहे, वेदना आहे, पण तरी ते सुद्धा मिरवताना लागली आहे गोळी पण मिरवतोय बॉस. तो जो राग आहे, ती चीड आहे, ते सगळं दिसतं आणि ते दिसलं, मला खूप छान वाटलं. मी खरं तुझं कौतुक करतो. आणि अतुल जसं म्हणाल तसा हा जो ग्राफ आहे हा असाच ठेव सोन्या. उत्तम आहे, उत्तम आहे, क्या बात आहे, सॉलिड, सुपर. क्या बात है. अतुल, तू एवढा असा कासावीस का होतोय? हा,
एवढं चांगलं गाऊन सुद्धा कासावीस होते. मोठा श्वास घे जरा. का रेसलेस एवढा? चांगला गायलाय. आता इथून जेव्हा जाशील ना मार्क ऐकून, मग रेसलेस हो. आता मी पुढे काय करू? आता तर शांत हो. झालं, सगळं झालं. चांगला गायलं. काय देऊ मार्क तुला? तूच ही वेळ आणली. इतका चांगला गायलाय म्हणून विचारतो मी तुला, तुला काय देऊ? मी बघ मागे. मी प्रसन्नजीत, थँक्यू सर. मागितलेलं वरदान मिळालेलं आहे तुला. हो, पण जबाबदारी वाढली आता. नक्कीच. जशी 3 सिक्सर तुझ्या झालेत, पण आता कन्सिस्टन्सी अशीच राहू देत. नी मिळाल्यानंतर खूप खूप अजिबात रिलॅक्स नाही वाटत. नी मिळाल्यानंतर अजून असं वाटतं की अरे आता पुढचं अजून करायला पाहिजे. मग अस्वस्थ होऊन जातं. नी मिळाल्यावर अजून अस्वस्थ होतं ते. मी तुला सांगू, त्या नीकडे पाहूच नकोस. समज हे की अण्णाभाऊ साठेंचं गाणं गाऊ शकलो, हेच फार मोठी गोष्ट झाली. हा, येस सर. आणि पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.